आमच्या शेतात निघाला बघा गवत काढताना साप. ते नाही व हे दुसराच आहे. ढिगामध्ये आहे. संत्रीमधलं गवत काढतोय बायका त्यावेळेस दिसला आणि इकडे या गवतामध्ये शिरला हे काळं ठिबक दिसतंय वायर त्याच्यापाशी गेलेला आहे. आता येईल इज्जतचा आहे साप गवतामध्ये घुसलाय तेव्हा ते आला साप त्या काळ्या ठिबकपाशी. वळला परत चाललाय. आता दोन निघालेत, हे एक आहे आणि दुसरा एक आहे. हे गेला परत आता दुसऱ्या ढेल्यामध्ये दुसऱ्या वावरामध्ये तिकडं पण एक निघालाय. संत्रीमधलं गवत काढणं चालू आहे. तर आता दिसले दोन शेतामध्ये दोन साप. हे तर गेला गवतामध्ये ते चालू आहे. परत आता ह्या टिबकमध्ये एक निघालाय बघा साप. हे दुसराच आहे. एकदम असं जमिनीसारखं आहे ते शिरला ते दोन्ही टिबकमध्ये ढिगलामध्ये गेला ते. कारण की सध्या तिकडं पाऊस नाही गावाकडे शेतात हिरवळ कमी असल्यामुळे ते हे बघा हे चाललाय टिबकमध्ये. हे गठ्ठे बांधून टाकलेत ना त्याच्यामध्ये गेला हे साप इकडला. कारण की हे ह्या खालच्या जमिनीसारखे सापाचा कलर झालाय म्हणून लक्षात येत नाही लवकर. ह्या बाजूंच्या लाकडासारखा कलर आहे सापाचा. याच्यात दडला एक मोठा आणि तिकडच्या गवतात एक गेलाय. संत्रीमध्ये गवत काढायला आलत्या बायका त्यावेळेस दिसले बघा दोन हे साप. इथून पुढं होईल जास्त गवत होते. आता पावसाला सुरुवात झाली, पेरणी पण झालेली.